सुप्रभात मित्रांनो. चला तर आज आपण अशा खूप वेगळ्या दुनियेत जाणार आहोत आणि खरंच सांगायला एवढा आनंद होतोय की फायनली आपण कोल्हापूर नगरीमध्ये ज्योतिबाचं दर्शन घेण्यासाठी या कोडोली रोडवरून जात आहोत. आणि या ठिकाणी कोडोली नंतर ज्योतिबाच्या डोंगराकडे जाताना जो रोड आहे तो बघू शकता कशा पद्धतीने येथील वातावरण निर्मिती झालेली आहे. दर्द अशा धुक्यांमध्ये पाऊस पडलेला असल्यामुळे, पावसाळ्याचं वातावरण असल्यामुळे या ज्योतिबा डोंगरावरील वातावरण एक नयनरम्य असं झालेलं आहे. आणि आपण दर्शन घेऊन आता निघालेलो आहे कोल्हापूरच्या दिशेने. पाऊस थोडा ओसरता असल्यामुळे येथील वातावरण खूप सुंदर असं छान तयार झालेलं आहे. चला तर आता आपण निघालेलो आहे कोल्हापूर या ठिकाणी. आणि कोल्हापूरला जात असताना ही हिरवीगार अशी निसर्गाची निर्मिती, खूप सुंदर असं वातावरण या ठिकाणी पाहावयास मिळते. बघू शकता सह्याद्रीच्या या नयनरम्य पर्वतरांगा कशा पद्धतीने दिसत आहे. ही जी गावं आहेत खूप सुंदर पद्धतीने या ठिकाणी वसलेली आहेत. आणि फायनली आपण कोल्हापूर या ठिकाणी आपण आता पन्हाळ्याच्या दिशेने प्रस्थान करत आहोत. पन्हाळा म्हटलं की संभाजी महाराज आणि शिवाजी महाराजांच्या खूप साऱ्या आठवणी या गडकिल्ल्यावर आहेत. बाजी प्रभू देशपांडे यांनी जी खिंड लढवली, अशा पद्धतीने शत्रूचा सामना करावा, हे या गडकिल्ल्यावर आल्यानंतर आपल्या मनामध्ये प्रत्येक आठवणी जाग्या व्हायला सुरुवात होतात. हे असं एक ठिकाण आहे, या ठिकाणी शिवाजी महाराज आणि शंभू महाराज यांची शेवटची भेट या ठिकाणी झाली. आणि या ठिकाणी माझ्या शंभूराजांना कैद देखील करण्यात आली होती. खूप वेगळे अनुभव या ठिकाणी आम्हाला अनुभवायला मिळाले. खूप वाईट वाटत होतं या वास्तूमध्ये आल्यानंतर. खूप मन असं भरून गेलं होतं की कशा पद्धतीने शंभूराजांना जेव्हा कैद झाली होती त्या ठिकाणी त्यांच्या मनामध्ये कोणकोणत्या भावना उत्सर्जित झाल्या असाव्या. आपल्या वडिलांची ही शेवटची भेट आहे असं कधी वाटलं असेल का हो राजांना? वाईट वाटत देखील होतं आणि आनंद या गोष्टीचा होता की खूप छान पद्धतीने स्वराज्य आपलं कशा पद्धतीने जतन केलेलं आहे, त्याचं रक्षण केलेलं आहे. हे आहे धान्याचे कोठार. तुम्ही बघू शकता इथे आल्यानंतर खूप आपल्याला त्या काळात गेल्याचा फील या ठिकाणी येत होता की कशा पद्धतीने त्या काळात लोकांनी बांधणी एवढी भक्कम केलेली असावी. शंभूराजांची आठवण देखील या ठिकाणी खूप आली मला. महाराज कशा पद्धतीने या मातीला स्पर्श झालेला असावा. महाराजांचा स्पर्श, शंभू महाराजांचा स्पर्श या मातीला झालेला आहे. आणि ही माती कपाळाला लावण्यात जो आनंद होता भाग वेगळा होता. तुम्ही बघू शकता रिफ्लेक्शन कशा पद्धतीने असत. त्या काळामध्ये खूप विचारपूर्वक बांधणी असत आणि ही बांधणी पाहण्यासाठी आम्ही खास या ठिकाणी आलेलो आहोत. गंगा, यमुना, गोदावरी अशी 3 धान्याची कोठारं पाहून आम्ही निसर्गाच्या कुशीत गेलो. बघू शकता कशा पद्धतीने निसर्गाला हिरवीगार गवसणी घातलेली आहे. या पावसाळी वातावरणामध्ये निसर्गाचं हे असं अनोखं रूप पाहायला नशीबच लागतं. आपण म्हणतो की आपल्या देशामध्ये काय आहे, आणि खरंच पाहायला गेलं तर हे आहे आपल्या देशामध्ये.
डोळ्यांचे पारणे फेडणारे हे जे निसर्ग आहेत, खूप सुंदर असे निसर्ग आपल्या देशामध्ये आहेत. आणि त्यातल्या त्यात शिवाजी महाराजांचे गडकिल्ले पाहण्याची मजाच काय ओर असते. आता आम्ही या ठिकाणावर नगरपरिषद जी आहे, पन्हाळा नगरपरिषद, या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या पत्नी या ठिकाणी वास्तव्यास असत. येथे त्यांचं देवघर देखील आम्ही पाहिलेलं आहे. परंतु आता कालांतराने येथे शाळा प्रस्थापित केलेली आहे. आता आपण पावनगड म्हणून आहे या ठिकाणी, तो पाहायला निघालेलो आहे. बघू शकता पावनगडला जाण्याचा जो रोड आहे तो खूप वेगळ्या प्रकारचा रोड आहे. आणि हा खडतर प्रवास आम्ही या ठिकाणी करतो आहे. खूप भयान असं वातावरण आहे. या ठिकाणावरून कोल्हापूरची मागची बाजू म्हणजे भुदरगड वगैरे त्या साईडला असणाऱ्या ज्या नद्या आहे, आणि आत्ता कोल्हापूरमध्ये रिसेंटली जो पूर आलेला होता आणि या पुरामुळे कोल्हापूरचं जे नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं, हे देखील आम्हाला ह्या साईडच्या व्ह्यूने पाहायला मिळालं. आणि दर्द अशी झाडी आणि खूप मोठे जंगल, खूप भयानक वाटत होतं. इथली जी झाडी आहेत ती खूप जुन्या काळातली झाडी आहेत. त्या झाडांमध्ये खूप असे औषधी वनस्पती देखील आम्हाला पाहायला मिळाल्या. आणि ते पाहत पाहत आम्ही कोल्हापूरच्या जी बॅक साईड आहे, भुदरगड साईडची, तो जो व्ह्यू आहे तो आम्हाला या ठिकाणावरून पाहण्यास मिळाला. खूप अशी मजा आली. पन्हाळागड खरंच आवर्जून पाहावा, अनुभवावा आणि शिवाजी महाराजांच्या प्रत्येक आठवणींना शांत पद्धतीने त्याचा उपभोग घ्यावा, की महाराजांनी त्या काळामध्ये कोणकोणत्या गोष्टींना सामना केला असेल आणि महाराज त्या काळामध्ये या ठिकाणी बसल्यानंतर त्यांना कोणते अनुभव आले असतील, किंवा त्यांच्यावर जे नजरकैद करण्यात आली होती त्यावेळी त्यांच्या मनामध्ये काय प्रश्न असतील, ह्या सगळ्या गोष्टींचा आम्ही विचार या ठिकाणी बसून केलेला आहे. खूप सुंदर असा नयनरम्य वातावरण. आणि तुम्ही बघू शकता पूर परिस्थिती निर्माण झाल्यानंतर कोल्हापूरची झालेली जी अवस्था आहे शेतकऱ्यांची, हे आम्ही या ठिकाणावरून पाहिली. या ठिकाणचं वातावरण एवढं सुंदर होतं आणि पूर परिस्थिती पाहिल्यानंतर मनामध्ये खूप वाईट वाटलं की शेतकरी बळीराजा एवढं कष्ट करून शेती तयार करतो आणि या ठिकाणी अशी परिस्थिती निर्माण होते. आणि येथून आम्ही आता हे दुसऱ्या पॉईंटला आलेलो आहोत. हे आहेत 3 दरवाजे. 3 दरवाजेच्या शेजारी ही जी विहीर आहे, हे अशा पद्धतीने बांधलेलं होतं की चुका कसा प्रकार करायचा, तर तो प्रकार आम्ही पाहिला. आणि आणि हे वेगवेगळ्या प्रकारचे व्ह्यूज आम्ही काढलेले आहे. खूप आनंदमय अशी ट्रिप झालेली आहे आमची. आणि हा लॉग आता मी इथेच संपवत आहोत. बाय बाय.